सर्वांना महाशिवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आज आहे महाशिवरात्र. वर्षाची सर्वात मोठी शिवरात्र म्हणजे महाशिवरात्र असं बोलतात. तर आपण आयुष्यामध्ये ना रिस्पेक्ट, मान सन्मान हा फार महत्त्वाचा असतो. प्रत्येक व्यक्तीला, समोरच्या व्यक्तीला आपण मान सन्मान हा दिलाच पाहिजे. मग ती वयाने मोठी असो किंवा आपल्या नात्यात ती मोठी असो, आपलं तिच्याशी नातं काय आहे, आपण त्या व्यक्तीला मान सन्मानाने बोललंच पाहिजे, तरच आपल्याला मान सन्मान मिळतो. प्रथम आपण जर त्या व्यक्तीला घाणेरडं बोललो, अरेकारे बोललो किंवा त्याच्याबद्दल काही बोललो, त्याला रिस्पेक्ट दिला नाही, तर तो पण व्यक्ती आपल्याला रिस्पेक्टने बोलणार नाही. तेव्हा बोलताना रिस्पेक्ट हा फार गरजेचा आहे. आणि नात्यामध्ये तुम्ही कुठेही काम करत असाल, तुम्ही कुठेही म्हणजे तुमचं काही रिलेशन असेल, तिथं रिस्पेक्टमध्ये फार महत्त्वाचं आहे. जर एखाद्याशी आपण रिस्पेक्टली बोललो नाही, आपण एखाद्याला बाजूला सरकण्यासाठी काय म्हणतो, एक्सक्यूज मी, नाही का, तर किती रिस्पेक्टनी बोलतो का? मग धक्का मारतो, सरक आहे बाजूला असं म्हणतो नाही. आणि एखाद्याने आपल्याला कुठली गोष्ट दिली तर आपण किती काइंडली त्याला बोलतो, थँक्यू व्हेरी मच. का म्हणतो, चल दिलं तर दिलं, काय तुझं एवढं दिलं, काय महत्त्वाचं आहे का, लय मोठं काम केलं का, असं बोलतो का? नाही. तर माणसाची भाषा, माणसाचं बोलणं फार मधुर असलं पाहिजे. त्याच्यामध्ये साखर असली पाहिजे, मध असला पाहिजे, तरच ती व्यक्ती पुढे जाऊन तिच्या अवतीभोवती 4-5 माणसं तर नक्की, म्हणजे लोक तिला रिस्पेक्ट करणार की नाही, अरे त्यांची भाषा, वाणी, बोलणं एकदम चांगलं आहे बरं का, रिस्पेक्टली बोलतात, मान देतात सर्वांना. असं आहे बघा जगात. जेव्हा आपण आपलं तोंड उघडतो, भले तो माणूस काळा असू द्या, गोरा असू द्या, नकटा असू द्या, चपटा असू द्या, दिसायला चांगला नसू द्या, पण त्याचं जेव्हा तोंड उघडतं ना, तेव्हा त्या तोंडामधून जर शब्द चांगले निघाले तर माणूस त्याला मान देणार, आणि जर शब्द घाण निघाले, कुचके निघाले, अपशब्द निघाले, तर कोणतीही व्यक्ती त्या व्यक्तीला कधीच मान देणार नाही, एवढं मात्र नक्की. तेव्हा प्रत्येकाने बोलताना आपल्या जिभेवर साखर ठेवूनच बोललं पाहिजे, माहिती, कमीत कमी एवढं तर केलं पाहिजे. धन्यवाद.